श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। तर आज आपण स्वामी श्री चक्रधर महाराज प्रथमतः ऑनलाईन लीळाचरित्र श्रवण करत असणाऱ्या सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनी बालगोपाल सर्वांना महंत अविराज बाबा फडकर यांचा फार फार दंडवत प्रणाम। दंडवत तर आपण चरित्र अत्यंत महत्त्वाचं असं त्याचं चिंतन आपण करतो आहोत। मंडळी, कलियुग आहे आणि कलियुगाचा जो महिमा आहे, महादेशाला स्वामी श्री चक्रधर महाराज लीळाचरित्राच्या माध्यमातून आपणा सर्वांना या ठिकाणी ते जे भविष्य आहे ते भविष्य आपल्याला या चरित्राच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर काय आहे की कलियुग आणि या कलियुगामध्ये लाईटही जाते बघ। या कलियुगामध्ये स्वामी श्री चक्रधर महाराज महादाईसाच्या प्रश्नावरून निरूपण करत आहेत। आपण अनेक प्रकाराने हे चरित्र पाहिलेलं आहे की या चरित्रामध्ये जी परिस्थिती आहे अत्यंत वाईट आहे। तर याच्यामध्ये आपण कुविद्या पाहिलेल्या आहेत, याच्यामध्ये आपण दंड इतर जे साधन आहे ते सुद्धा वर्तत नाही, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। या कलियुगामध्ये फक्त तंत्रमंत्र वर्ततात, हे पण आपण पाहिलं। कलियुगामध्ये खऱ्या अर्थाने विषयाचा भोगता नाही पदार्थ आहे, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। जरी राजे लोक असतील तरी सुद्धा ते फक्त त्या इंद्रियांचा परिहारच करू शकतात, निरोध परिहार करू शकतात। वास्तविकता पदार्थ कशा पद्धतीने तो खावा याचं ज्ञान त्यांना नाही। कलियुगामध्ये काय आहे तर कलियुगामध्ये फक्त तस्करत्व, चोरी आणि हा जो दोष आहे हा किंवा कुशळत्व म्हणजे जारी, हा जीवाच्या ठिकाणी नसणारा जो मनुष्य आहे हा फक्त विरळा आहे। दंड या कलियुगामध्ये पतिव्रता हा जो धर्म आहे तर हा सुद्धा वर्तत नाही। या कलियुगामध्ये जे राजे महाराजे लोक आहेत, ज्यांच्याकडे समजून घ्या सत्ता आहे किंवा जे प्रजेचं संचलन करतात, तर ते अधर्मशीळ आहे। तिथे बॅटरी खिडकी अधर्मशीळ आहे।
इथं लावू शकते. नाही तिकडे नेली अधर्मशीळ आहे. आणि प्रजा जी आहे ही सुद्धा पापरता आहे, म्हणजे पापाचं आचरण करणारी आहे, पापामध्ये रममान होणारी आहे. राजा जो आहे तो त्रासदायक राहील. राजा पिढलिया म्हणजे राजेला एक प्रकारचा राजा त्यांचे जे समजून घ्या कायदे कानून जे आहे याला त्रसून शेवट सांजा विंजा अत्यंत दुर्गम भागामध्ये लोक राहायला जातील. जसं आपण कोरोनाला कंटाळून कुठे जात होतो की जे खेडा आहे तिथे राहायला जात होतो, त्या पद्धतीनं हे सुद्धा शरण जातील म्हणजे अशा पद्धतीने दुर्गम भागामध्ये राहायला जातील. नगरे पुरे पाटणे, नगर जे आहे मुंबई पुणे उपलक्षणे जे काही आहे हे सुद्धा ओस होऊन जाणार, म्हणजे तिथे फक्त तुम्हाला बिल्डिंगच पाहायला मिळतील, त्याच्यामध्ये लोक तुम्हाला त्याच्यामध्ये नसणार. तर अशा पद्धतीनं मग हे लोक हळिया पाडले, म्हणजे 4-5 घराची जी वस्ती आहे अशा पद्धतीने ते राहतील. पाळिया म्हणजे जे चालती उकळे चालती घरे, म्हणजे एक प्रकारचं जसे लोक फिरस्ती राहतात त्या पद्धतीनं हे सुद्धा तंबू टाकून त्या ठिकाणी राहणार आहे आणि तिथेच वस्ती करून राहतील आणि नंतर पुन्हा पुढे जातील. पाली वने तंबू टाकणार आणि औषधी विकणारे काही असतात, आयुर्वेदिक असतात, ते सुद्धा अशा पद्धतीनं काय करतात की पालीवने टाकतात, तंबू टाकून राहतात. पुढे परिस्थिती अजून या कलियुगाची स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सांगितलेली आहे की रायाच्या राणिया ज्या आहेत ती कोंदिया भातिया पडती, म्हणजे अत्यंत निकृष्ट पद्धतीचा जो भात आहे जो आपल्याला आपण खात नाही आता सध्या, तर अशा पद्धतीचा भात जो आहे ते सुद्धा त्यांना आवडणार आणि जे त्याच्यासाठी ते भांडण सुद्धा करणार आहे. राजाची जी राणी आहे तिची जर अशी अवस्था आहे तर इतर प्रजेची अवस्था कशा पद्धतीची असेल याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. परुसीचे शेते होतील, अत्यंत छोटे छोटे शेते राहणार. जसं आपल्याकडे 15, कोणाकडे 10 एकर, कोणाकडे 9 एकर, कोणाकडे 20-20 एकर, कोणाकडे 50 एकर, 200 एकर अशी जमीन राहणार नाही. थोडी जमीन राहील आणि त्या जमिनीचं संरक्षण, त्या ठिकाणी त्या पिकाचं संरक्षण व्हावं, त्या धान्याचं संरक्षण व्हावं, चोरी चपाटी लूट ही त्यावेळेला इतकी होईल की लोकांना शेत सोडून कुठे जाता येणार नाही. आणि म्हणून जसं आपण गावखरी म्हणतो त्या पद्धतीने तिथेच ते थोडं काय करतील, एक प्रकारचं तंबू टाकतील आणि तिथेच ते राहतील, शेताचं संरक्षण करतील. तर अशा पद्धतीने शेती होतील, छोटे छोटे शेती ही राहील. पुढे असं सांगितलेलं आहे की कुहाचे उदके होतील. इथपर्यंत आपण चरित्रकाल आवाज येत नव्हता, पण इथपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत की कुहाचे उदके होतील. समजून घ्या, जे विहीर आहे आणि हे विहीर याचं रूपांतर म्हणजे असं की अत्यंत छोटे तळे म्हणजे डबके आहे. हे जे विहीर आहे ही विहीर राहणार नाही, ते एक प्रकारचं डबकं तयार होईल आणि छोटं छोटंच त्याच्यामध्ये ते म्हणजे जसं डबक्यामध्ये पाणी असतं त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते पाणी राहील. पुढे कलियुगाची अवस्था स्वामी श्री चक्रधर महाराज सांगत असताना म्हणतात, अंजोळी भरी सोनिया घेराओ मग चुळू उदका सुवाका. अंजोळी भरी सोनिया घ्यावो. आता सोन्याचे भाव हे गगनाला जाऊन पोहोचले. जो तो मनुष्य हा काय म्हणतो आहे की सोनंच घ्यायचं. खरेदी सोन्याची इतकी झालेली आहे आणि ते
सोनं खरेदी करून ठेवतात, त्याचे भाव वाढत राहतात. अमाप संपत्ती, पैशाच्या मागे सगळे लागलेले आहे, संपत्तीच्या मागे लागलेले आहे. आणि त्यामुळे काय होईल की सोनं ते लोक जमा करून ठेवतील. म्हणजे आतापासून समजून घ्या, सोनंच आहे सगळ्यांकडे, समजून घ्या भर आहे ती सोन्याचीच आहे. आता मी समजून घ्या कुठे कुठे नाही काय दाळ टाकल्या जाते, पाहल्या जाते, तर कधीतरी सोनं निघत असतं. जे मोठे मोठे लोक असतात त्यांच्याकडे ते सोनं निघतं, बिस्किट त्यांच्याकडे असतात. तर मग असा सोन्याचा संग्रह, सोन्याचा काय आहे, आवाज येत नाही का? सोन्याचा जो संग्रह आहे, हा सोन्याचा संग्रह हा खूप प्रमाणामध्ये असल्यामुळे सोन्याची यावेळेला आपल्याकडून सोनं जे आहे जो माईक राहू जे सोनं आहे, या सोन्याचे जे आता जर आपण तोळाभर सोनं घेतलं तर आपल्याला जे घेतल्या जात नाही अशी त्याची किंमत आहे. म्हणजे त्याचा भाव इतका खूप मोठा आहे, सर्वसामान्य माणूस सोनं खरेदीच करू शकत. आणि त्यावेळेला पाण्याची किंमत कशी आहे, म्हणजे आपण जे 20 रुपयाची जी बॉटल घेतो, पाणी बॉटल घेतो, बिस्लरी घेतो, पटकन आपण ती विकत घेतो. प्रवास करत असताना ते विकत घेतो. पाणी आपण काय करत असतो, पटकन ते पाणी घेत असतो. 1 लिटर पाणी आपण पटकन 20 रुपयात ते खरेदी करतो प्रवासामध्ये. तर या अशा पाण्याची जी किंमत आहे ही आता आपल्याला समजत नाही. पण त्यावेळेला अंजोळी भरी सोनिया घ्याव, तर त्या पाण्याची, त्या बोटभर पाण्याची जी किंमत आहे ही अंजोळीभर सोनं, म्हणजे अंजोळीमध्ये समजून घ्या जे सोनं त्या ठिकाणी त्याचं जर तोललं समजून घ्या तर म्हणजे अर्धा किलो असेल, तर अशा पद्धतीनं ते सोनं किंवा 1 किलो जे सोनं आहे तर ते सोनं अंजोळीभर सोनं देऊन टाकणार. मग म्हणणार चुळूद का सुवाव, चुळभर पाणी आम्हाला तुम्ही द्या. म्हणजे जे उदक आहे आम्हाला सुवा, म्हणजे आम्हाला काय करा, प्यायला द्या. म्हणजे सोन्याची म्हणजे सोन्याची आजची जे समजून घ्या किंमत 1 किलो जर सोन्याची जी असते तर ती फक्त 1 घोट पाण्याची किंमत त्यावेळेला राहते. जे आपण 20 रुपयाची जी बॉटल घेतो ती 1 किलो सोनं अशी किंमत त्यावेळेला राहते. अंजोळी भरी सोने घ्या का मग घासू अनासुआ, अंजोळी भरी सोनिया घ्या का मग घासू अनसुआ. म्हणजे अंजोळीभर आपल्याला अन्नधान्य सुद्धा जे आहे, जे आपल्याला खायला लागतं, घास जो लागतो आपण थोडंसं, जे आपण कुठंतरी समजून घ्या भाकर जर घ्यायची म्हटली त्याच्याही पेक्षा जे कमी आहे, तर असं जे माप आहे तो जो घास आहे हा घास सुद्धा आपल्याला मिळणार नाही. तर त्यावेळेला काय होईल, तर आपल्याला कधी मिळेल, ज्या वेळेला आपण ते अंजोळीभर सोनं देऊ आणि सोनं दिल्यानंतर मग तो आपल्याला घास मिळेल. म्हणजे अत्यंत दयनीय अवस्था, म्हणजे अन्नधान्य हे त्यावेळेला अजिबात राहणार नाही. असा दुष्काळाचा दुष्काळ त्यावेळेला तो राहणार आहे. अशा पद्धतीची ही अवस्था या कलियुगामध्ये शेवट होईल असं स्वामी श्री चक्रधर महाराज यावेळेला महादाईसाला सांगा. परी तोला हातीना एकमेकाच्या हाताच्या घासा झोबती. काय होणार आहे, एवढं सोनं दिल्यानंतर तो मग तात्काळ आपल्याला भेटायला पाहिजे ना. आपण म्हणतो पैशामध्ये सगळं काही आपण विकत घेण्याचा प्रयत्न करतो. सुख सुविधा या सगळ्या ज्या आहेत, जिथे पैसा आहे तिथं सगळं, आजकालच्या माणसाची स्थितीच ती आहे. तो म्हणतो पैसा म्हणजे देव. पैसा असेल तर सगळं काही होतं, होत्याचं नव्हतं सुद्धा पैशाने होत असते. त्यावेळेला कोर्टात सुद्धा पैसा हात चालतो, तिकडे पैसा आहे तिकडे निर्णय लागतो. तर पैशाने सगळं काही होतं, पण त्यावेळेला हा पैसा सुद्धा चालणार. त्यावेळेला
हा पैसा म्हणजे एवढं मोठं जे सोनं आहे ते सोनं दिल्यानंतरही कोणी तुम्हाला घास तितका जो आहे तो तुम्हाला मिळणार नाही, अशी दयनीय अवस्था त्यावेळेला होईल आणि तो सुद्धा कोणी देणार नाही. बापू पुता पाठी मोरा ठाकेल, बापू पुता पाठ मोरा ठाकेल. आता बापू पुता म्हणजे मुलगा जो आहे आणि वडील आहे. मुलगा आणि वडील काय करेल, एकमेकाकडे पाठ करतील आणि मग जेवण करतील. कारण की अन्न हे मिळत नाही, त्या अन्नाला अत्यंत मोल आहे. आणि किंबहुना काय करतील, त्या अन्नासाठी वडील सुद्धा आपल्या मुलाला मारायला मागे पुढे पाहणार नाही. मुलगा सुद्धा आपल्या वडिलांना मारायला मागे पुढे पाहणार. हिसकवून घेतील तो घास, हिसकवून घेतील तो खाण्याचा प्रयत्न करतील. आज जर आपण एखादी भाकर एखाद्या कुत्र्याला टाकली, एखाद्या श्वानाला आपण ती भाकर टाकली, तर त्याच्यामध्ये 4 जे श्वान असतात ते काय करतात, भांडण करतात आणि त्याच्याकडनं हिसकावून घेण्याचा प्रयत्न ते करतात. अशी अवस्था त्या काळी होईल आणि जास्त दूर जायची गरजच नाही. बाप आणि मुलगा जरी असेल तरी सुद्धा ते एकमेकाचं अन्न हिसकवण्याचा प्रयत्न करतील, त्याच्यासाठी मारामारी करतील. तावी नर्मदादी करुणी महानदी आटती. तावी म्हणजे तापी नदी जी आहे, म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या ज्या एवढ्या नद्या असतील, महानदी ज्या असतात, तापी आहे, नर्मदा आहे, गोदावरी आहे, अशा वेगवेगळ्या ज्या नद्या आहेत. आज आपण पाहतो की त्यांच्यामध्ये पाणी असतं म्हणजे असतं. तिथून अनेक प्रकारचं प्रकल्प तिथून समजून घ्या तयार होतात. पाण्याच्या माध्यमातून वीज तयार होते, इलेक्ट्रिसिटी तयार होते. तर मग त्यावेळेची अशी स्थिती निर्माण होईल की ह्या मोठ्या मोठ्या नद्या सुधारायला त्या काय होतील, आटवून जातील आणि तर मग आता अशा पद्धतीनं इलेक्ट्रिसिटी राहणार नाही, कारण त्याच्यातून पाणीच नाही येत, म्हणजे वीज कुठून राहणार आहे, म्हणजे सगळं अंधारामध्ये लोक राहतात. आणि मग आता हे सगळं आटलं, अत्यंत दुष्काळ त्या ठिकाणी पाण्याचा झालेला. मग अशा वेळेला लोक काय प्रयत्न करतील, आता आपण बोर करतो, विहीर करतो, अनेक फुटावर 700, 800 आणि 1000 अनेक या भूमीमध्ये पाणी शोधण्याचा प्रयत्न आपण करतो. अनेक पाणवडे विज्ञानाच्या माध्यमातून पाणी शोधण्याचा प्रयत्न करून पाणी काढतो. पण त्यावेळेला काय प्रयत्न करतील, कशा पद्धतीनं प्रयत्न करतील, कसं पाणी मिळवतील, तर काय म्हणतात ते तर त्या नदीमध्ये तापी असेल, या महानद्या ज्या असतील याच्यामध्ये विहिरे कीजती, म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचं जे आहे, पाणी त्या ठिकाणी जे आहे ते सापडवण्याचा प्रयत्न करतील, ते पाणी त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतील. आणि त्याच्यामध्ये पाण्याची लेवल ही या नद्यांमध्ये कमी असू शकते आणि म्हणून तिथं पाणी लागेल असा ते एक प्रकारचा विचार करतील आणि तिथेच विहीर खणतील आणि तिथेच समजून घ्या पाणी मिळवण्याचा प्रयत्न करतात. अंगुष्ठे प्रमाण मनुष्य होतील, अंगुष्ठे प्रमाण मनुष्य होतील. मग या कलियुगाचा वेगवेगळ्या पद्धतीने स्वामी श्री चक्रधर महाराजांनी एक प्रकारचं विशेष सांगितलेलं आहे, महिमा सांगितलेली आहे की शेवट युग संपदा कलियुग संपदा. या मनुष्याचं जे आहे देह, हे देह 3.5 हात राहणार नाही. याला आताच आकर्ष बसलेला आहे. शिवाजी महाराज आपण पाहतो किंवा त्यावेळेचे जे मावळे आपण पाहतो, त्यावेळेची मनुष्याची जी उंची आहे ती जर आपण मोजली, आताची जर मोजली, तर त्याच्यामध्ये आपल्याला आताच आकर्ष बसलेला दिसतो. असा हा आकर्ष त्या ठिकाणी अत्यंत म्हणजे 4 लक्ष कलियुग आहे. तर म्हणजे पुढे शेवट जो काळ आहे, म्हणजे शेवटचा जो काळ आहे की त्या काळामध्ये
या मनुष्याचं जे देह आहे हे देह अत्यंत लहान राहणार आहे. म्हणजे त्याचं जर आपण थोडक्यात लक्ष घातलं आणि पाहिलं तर कलियुग हे 4 लक्ष आहे. कलियुग हे 4 लक्ष आहे. आणि या 4 लक्ष कलियुगामध्ये म्हणजे 3 लाख, ज्या वेळेला 3 लाख वर्ष होती, 3,99,000 वर्ष त्यावेळेला होऊन जाते ना, 3,99,900 वर्ष झाले की मग राहिले 52 वर्ष. मग अशा वेळेला ती स्थिती जी निर्माण होणार आहे ती अंगुष्ठाप्रमाण, म्हणजे मनुष्यवस्ती काय आहे एक नष्ट होण्याला त्या ठिकाणी प्रारंभ झालेला. मनुष्यवस्ती जी आहे काय झालेला आहे की तो प्रारंभच त्या ठिकाणी या अंगुष्ठाच्या म्हणजे अंगुठा जो आपला आहे, आता अंगुठ्याचं काय आहे हो उंची, काहीच उंची नाही. तर अशा पद्धतीनं ते अंगुष्ठाप्रमाणे मनुष्य देह असे राहतील त्यावेळेस. दोघ दोघे होतील तियेची जन्मतील तियेची वर्ततील. दोघे दोघे होतील तियेची जन्मतील तियेची वर्ततील. काय आहे त्यावेळेला आश्चर्य. कृतयुगामध्ये जसं आपल्याला विलक्षणता आपल्याला पाहायला मिळते, कृतयुगामध्ये आपल्याला विलक्षणता पाहायला मिळते. माया 9 महिन्याचे बालक जन्माला घालते, 9 महिन्याचे बालक जन्माला घालते. तर या कृतयुगामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळेल की पुढे मनुष्य कशा पद्धतीने की त्या आईवडिलांना कलियुगामध्ये कलियुगामध्ये सुद्धा शेवट काय होणार, दोघे दोघे होतील. म्हणजे मुलगा आणि मुलगी तेच राहणार आहे. तियेची जन्मती तियेची वर्तती, तेच जन्म घेणार, त्यांचा जन्म झाला तियेची वर्तती तेच राहणार. म्हणजे एक प्रकारे आईप्रमाणे त्यांचं त्या ठिकाणी जन्म हे राहणार. अत्यंत कमी पुढे दिलेलं आहे काय होणार, कृमितुल्य आयुष्य होईल. कृमितुल्य आयुष्य होईल. कृमीवत आयुष्य, कृमी म्हणजे आणि तुल्य म्हणजे समान. तर अशा पद्धतीनं कृमितुल्य आयुष्य आईप्रमाणे आयुष्य त्या मनुष्याचं राहणार. अत्यंत 7 दिवस किंवा 15 दिवस, जास्तीत जास्त 15 दिवस अशा पद्धतीने ते आयुष्य राहणार. जसं शेणामध्ये आपण किडे त्यांचं जे आयुष्य आहे काही तर लगेच त्या ठिकाणी मरून जातात. पाणी असेल, पाणी पडतो तिथे किडे आपल्याला लक्षात येतात की किडे आता आलेले आहेत. आणि सकाळी पाहतो तो सडा त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. म्हणजे त्यांचं जे आयुष्य आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये काही किडे असतात ते जगतात, पण काही किडे लगेच मरतात. तर अशा पद्धतीने आयुष्य त्या ठिकाणी कृमीवत या मनुष्याचं राहील. 7-15 दिवस ते आयुष्य त्या ठिकाणी राहणार आहे. आणि आपल्याला जे आता संबंध हरभऱ्याचं जे झाड आहे ते आपल्याला अत्यंत छोटं वाटते. पण त्यावेळेला जर आपण त्यावेळेला म्हणजे आपल्याला ती स्थिती परमेश्वराने देऊ नये की परमेश्वराला आपण या चरित्राच्या माध्यमातून प्रार्थना करायची. चरित्र ऐकलं म्हणजे झालं, ती परिस्थिती आपल्याला डोळ्यासमोर आपल्याला आपण जर समजून घ्या ती आणली तर किती दुःखदायक ती गोष्ट आहे की हे परमेश्वरा स्वामी श्रीच्या पदरात हे जे कलियुगाचं जे अंतीचं समजून घ्या जे दुःख आहे ते आपल्या पदरात तुम्ही टाकून माझ्या पदरात ते मला मिळालं नाही पाहिजे याविषयी सुद्धा समजून घ्या. आपण या चरित्र जे आहे हे चरित्र आपण ऐकल्यानंतर परमेश्वराला ती प्रार्थना करायला पाहिजे. कारण किती बिकट परिस्थिती आहे की कृमितुल्य म्हणजे ते समजून घ्या. जे हरभऱ्याचं झाड आहे ते आपल्याला आंब्याच्या झाडाप्रमाणे वाटतं, जसं काय आपण आंब्याईमध्ये फिरतोय की काय, अशा पद्धतीनं ते फुले ज्या वेळेला ते दोघे इकडे तिकडे फिरतील किंवा राहतील तर अशा पद्धतीने ते झाडेच सुद्धा त्यांना मोठे वाटणार. मग 12 वर्षे म्हणतात हरभऱ्याच्या झाडावर चढवतो की काय, त्यावेळेला खरोखर हरभऱ्याच्या झाडावर चढावं लागेल, खरोखर चढतील तरी ते झाड मोठं वाटेल. तर अशा पद्धतीनं काय आहे की कृमितुल्य आयुष्य आहे आणि कृमितुल्य आहे आणि ते अशा अंध्याप्रमाणे आहे. पुढे
मग 12 वर्षे अनावृष्टी यावरी फले जाईल. पुढे स्वामी श्री चक्रधर महाराज संहार जो युगांतीचा जो संहार, कारण 48 वर्ष आपण जे म्हटलेले आहे, 48 वर्ष आपण का म्हटले, कलियुगाच्या शेवट 48 वर्ष आपण जो आहे तो कोणता काळ आपण धरला, 12 वर्ष, 12 आणि 12 चौक 48. हे 48 वर्षाच्या अगोदर म्हणजे हे जे आहे की काय होणार की युगांतीचा संवाद स्वामी श्री चक्रधर महाराज निरूपण करतात. या चरित्राच्या माध्यमातून युगाच्या अंती म्हणजे प्रत्येक कलियुगाच्या म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग, या कलियुगाच्या जो शेवटी होणारा जो संहार असतो तो युगांतीचा संवाद स्वामी श्री चक्रधर महाराज या चरित्राच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेला आहे की तो संवाद जसा कर्मभूमीमध्ये होतो, हा आपल्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये हा जो युगांतीचा संवाद आहे कर्मभूमीमध्येच होतो असा निर्णय आहे. पण या कलियुगामध्ये या चरित्रामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण सृष्टीवर संहार आपल्याला पाहायला मिळतो. पण त्याच्यामध्ये काय की ब्रह्मांड जे असते ते नष्ट होते आणि एक अवांतर संवाद आहे. अवांतर संवाद, 3 प्रकारचे संवाद, युगांतीचा संवाद, अवांतर संवाद. अवांतर हा म्हणजे कधी पण तो होऊ शकतो. अवांतर संवाद एक आपण असं म्हटलेलं आहे. आणि हा अवांतर जो संवाद आहे, हा अवांतर संवाद हे अष्टभैरव करू शकतात. अष्टभैरवामध्ये काय आहे, ती एक ताकद आहे. अष्टभैरवांमध्ये ती काय आहे, एक क्षमता आहे. एखाद्या मनुष्याला क्षमता असते त्याच्या ठिकाणी, क्विंटलभर वजन तो उचलू शकतो, त्याची ती क्षमता आहे. दरवेळेस तू उचलले असं नाही, पण त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. तशा पद्धतीनं या अष्टभैरवांमध्ये अवांतर ते कधीही संवाद करू शकतात. त्या अष्टभैरवाचे जे विद्यावंत आहे, 8 विद्यावंत, पण त्याला एक नियम आणि अटी लागू आहे. प्रत्येक गोष्ट आहे, सिम कार्ड खरेदी करा, नियम अटी लागू. काही कोणती गॅरंटी असेल तिथं हा नियम आणि अटी लागू असतात. यांच्यामध्ये ही क्षमता दिलेली आहे, पण नियम आणि अटी आहे. भैरवांमध्ये काय आहे, संहार करण्याची क्षमता आहे, पण 8 भैरवाचे विद्यावंत ज्या वेळेला दुखवल्या जातात त्याच वेळेला ते अवांतर संहार. एक विद्यावंत दुखवल्या गेला, ऐका, एका भैरवाचा विद्यावंत दुखवल्या गेला, बाकीचे दुखवल्या जर नाही गेले तर ते संहार करू शकतात. म्हणजे कथनचित होणारी ही गोष्ट आहे. आणि एखाद्या वेळेला आपण असं लक्षात म्हणजे कल्पना करा की एखाद्या वेळेला हे 8 भैरवाचे विद्यावंत, 8 भैरवाचे जे विद्यावंत आहे आणि हे सुद्धा समजून घ्या दुखवल्या गेले आणि त्यांनी ठरवलं की आता आपले या ठिकाणी चेष्टा कोणी केलेली आहे, 8 भैरवाची काय आहे, त्या विद्यावंताची कोणी चेष्टा केली आणि सगळ्यांची चेष्टा केल्यामुळे ते म्हणतात आपल्याला आता संहारच करून टाकायचा आणि म्हणून ते वेळ विस्कळीत करण्याचा प्रयत्न करतात. तर त्यावेळेला ते काय करतात की माये म्हणजे विश्वेची परवानगी मागतात. विश्वदेवता, अष्टभैरवाच्या पुढे कोणती देवता आहे, विश्वरूप देवता. अष्टभैरवाच्या वरची जी देवता आहे विश्व, त्या विश्वेचा त्या ठिकाणी काय करतात, परमिशन मागतात, एक प्रकारची आज्ञा घेतात की म्हणतात की हे विद्यावंत तर बोलले गेलेले आहेत, आम्हाला परमिशन पाहिजे. विश्वदेवता सुद्धा त्या ठिकाणी विचार करते आणि मायेचा सुद्धा मनोधर्म, मायेचा सुद्धा मनोधर्म म्हणजे विश्व ही मायेकडे आज्ञा घेते, तिचे सुद्धा एक परवानगी त्या ठिकाणी घेते की बाबा हे करायचं आहे की नाही करायचं. विद्यावंत या ठिकाणी दुखवले गेलेले, संहार यांना करायचा, भेट नष्ट करायचा, कसं करायचं तुम्ही सांगा. मग माया ही काय करते, माया ही परमेश्वराची प्रवृत्ती, परमेश्वराच्या प्रवृत्ती म्हणजे परमेश्वर जे आहे त्या परमेश्वराचा जो ज्ञानी आहे, या कर्मभूमीमध्ये परमेश्वराचा ज्ञानी आहे का, परमेश्वराचा जर ज्ञानी असेल, त्याचं जर साधन चरित्र या ठिकाणी व्हायचं राहिलं असेल तर मात्र माया ही त्या
विश्वेला सुद्धा परवानगी देत नाही आणि विश्व ही सुद्धा त्या अष्टभैरव जे आहेत त्यांना परवानगी मिळत नाही. त्या ठिकाणी काय होते, एक प्रकारचा त्यांच्या ठिकाणी जरी क्षमता आहे पण तरी सुद्धा अनेक प्रकारच्या अडचणी त्यांना. आणि असा हा अवांतर संवाद हे अष्टभैरव या ठिकाणी करू शकतात. ही ती क्षमता ज्ञानिया सवज्ञानिया वर्ते तव संहार करून काय करेल. जोपर्यंत परमेश्वराचा ज्ञानी आहे, परमेश्वराचं सर्वसामान्य या म्हणजे शब्दज्ञानियाचं हे थोडी खूप मोठी आहे. शब्दज्ञानियाची खूप मोठी थोडी आहे, अनुसरणीयाची खूप मोठी थोडी आहे. आणि म्हणून संवाद सुद्धा परमेश्वर म्हणजे माया त्या ठिकाणी जर ज्ञानी असेल तर करत नाही, त्याची परमिशन सुद्धा देत नाही. तर अशा पद्धतीनं हा अवांतर संवाद आहे. तर मग असा हा अवांतर संवाद हा मध्ये तरी म्हणजे मध्यंतरी कधी पण तो करता येतो. आता मग महासंवाद हा तिसरा. या महासंवाद हा आहे. तर हा महासंवाद कसा आहे की या समग्र जीव जेवढे या पृथ्वीवर जीव आहे या जीवांना परमेश्वरीय तत्वज्ञान म्हणजे त्याला आपण असं म्हणतो की समग्र जीवांना ज्ञान पाळी फिरवले. समग्र जीवांना ज्ञान पाळी फिरल्यानंतर मग हा महासंवाद होतो. मग या जीवांना ज्ञान पाळी फिरल्यानंतर तर या चरित्रामध्ये स्वामी श्री चक्रधर महाराज युगांतीचा संवाद हा युगांतीचा संवाद या ठिकाणी सांगताय. तर कशा पद्धतीने सांगताय की 12 वर्ष. आता 12 वर्ष म्हणजे पहा तुम्ही आता काय म्हटलेलं आहे. 12 वर्ष वाचवलं. मग 12 वर्ष अनावृष्टी अवरीखली जाईल. 12 वर्षे अनावृष्टी म्हणजे पाणीच पडणार नाही. एक दिवस पाणी जर भेटलं नाही आपल्याला, पाणीपट्टी म्हणजे नळ नाही आले तर आपल्याला प्रॉब्लेम होतो. नळच नाही आले पाणीच नाही. तर अशी अवस्था आपली होते. पूर्वी सुद्धा आपल्याला लांबून पाणी आणावं लागायचं, कोणी विहिरीवर पाणी आणावं लागायचं. आता हे समजून काय घरपोच पाईपलाईन झाल्या, पण त्यावेळेला असं घरून पाणी आणावं लागायचं, त्याचा आपल्याला त्रास व्हायचा. पण आता 12 वर्षच पाणी नाही बंद करायचं. 12 वर्ष जे आहे ते 12 वर्ष काय होणार आहे की पाणीच राहणार. अनावृष्टी अवरेखीने म्हणजे दुष्काळच त्या ठिकाणी राहणार आहे. आणि अवरेखी म्हणजे वर्षावच होणार नाही. पाण्याचा काय आहे, एक थेंब सुद्धा पाणी जमिनीवर पडणार नाही, पाऊस सुद्धा पडणार नाही. आताच आपल्याला पहा ना तुम्हाला, पाऊस जो आहे वेळेवर पडत नाही. पडला तर एवढा पडतो की पिकच येत नाही, आणि नाही पडला तर एवढा म्हणजे येतच नाही. म्हणजे अशा पद्धतीनं काय होईल की हे तरी आता समजून घ्या, कदाच काही एखाद्या वेळेस पडतो, पण त्यावेळेला काय निर्माण होईल की 12 वर्ष अजून पाणीच पडणार. मग त्यावेळेची जी स्थिती आहे ती अत्यंत वाईटच राहणार. 12ही आदित्य तपतील. मग आता 12 वर्ष जर अनावृष्टी आहे, पाणीच नाही, तर मग मनुष्य वस्तू कशा पद्धतीने त्या ठिकाणी जगणार आहे. म्हणजे आता ही नष्ट झाली ना शेवटचा जो काळ आहे. तर याच्यामध्ये काय, हा 12 वर्ष पाणीच नाही, तर त्यामुळे मनुष्य वस्ती ही जगू शकत नाही, मनुष्य जगू शकत नाही. 12ही आदित्य तपतील. मग आता 12ही आदित्य तपणार, म्हणणार की एक सूर्य आहे, मग 12 आदित्य कसं काय एकदम तपणार, कुठून ते येतील. 12 आदित्य म्हणजे 12 सूर्य. या 12 सूर्याची जी उष्णता आहे ती एका सूर्याच्या ठिकाणी ती राहील. म्हणजे सध्या एका सूर्याचं जे तापमान आहे तिथं उष्ण प्रदेश आहे, आणि उन्हाळ्यामध्ये आपण तापमान म्हणतो की 48 डिग्रीपर्यंत जाऊन पोहोचलेला आपल्याला दिसतो. असं जे तापमान आहे, या तापमानामध्ये सुद्धा आपण काय करत असतो, कूलर लावण्याचा प्रयत्न करतो, AC लावण्याचा प्रयत्न करतो.
म्हणजे आपल्याला ते तापमान सहन होत नाही. आपल्याला सुद्धा ते तापमान सहन होत नाही. आपण कुठे जर उन्हाळ्यामध्ये जर काही कार्यक्रम असला, आपण कुठे जर जायचं असलं तर उन्हाळ्यामधला जो कार्यक्रम आहे तो आपल्याला जर आपण करायला गेलो तर आपल्याला आपण गाडीमध्ये प्रवास जर करतो तर आपल्याला एसी पाहिजे, आपल्याला अनेक प्रकारच्या सुविधा तर आपण तो कार्यक्रम त्या ठिकाणी जाऊन करू शकतो. आपल्याला जर समजून घ्या पायी पायी जायचा प्रश्न आला तर आपण ते जाऊ शकत नाही. इतका तापमान त्यावेळेला आपल्या 48 सुद्धा आपल्याला डिग्री तापमान जे आहे ते सहन होत नाही. तर मग हे 12 सूर्याची जी उष्णता, 12 सूर्याचं जे तापमान आहे म्हणजे ते कुठपर्यंत जाईल. जर आपण 50 डिग्रीपर्यंत जर धरलं तर ते 12च्या अधिक त्याचं तापमान आहे त्यावेळेला 600 डिग्री किती राहणार. 600 डिग्री तापमान त्यावेळेला असं म्हणजे जमिनीवर ते पडलेलं असेल. आणि मग अशा वेळेला जे समजून घ्या या तापमानामध्ये कोणीही राहू शकत नाही. सगळीकडे शुष्काट अत्यंत, जसं म्हणजे काहीच नाही, झाडं नाही, झुडपं नाही, काहीच राहणार नाही. कारण तापमानामध्ये कोणतं झाड राहणार नाही, काहीच नाही, काहीच दिसणार नाही आपल्याला. ओसाड जमीन आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि ती सुद्धा अत्यंत अशी भाजलेली राहिली येतात. जसं आपण वीटभट्टी असते की त्याच्यामध्ये कसं इटा भाजतात तशा पद्धतीने जमीन ही अशी म्हणजे ती वीट कशी आपण हातात घेऊ शकत नाही अशा पद्धतीने जमीन ही अशी तपलेली राहील. पर्वताने करुणे चुनियाचे खडे असे भाजती. पर्वत हे सुद्धा राहणार नाही. पर्वत हे काय होतील, तपतील आणि त्याच्यामधलं जे समजून घ्या सर्व ओसाड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चुनखड्यासारखे त्या ठिकाणी खडक, नुसता खडकच त्या ठिकाणी आपल्याला चुनखडी असल्यासारखा होऊन जाणार तो पर्वत. आणि तो सुद्धा नष्ट होत जाणार आहे. आणि हे जो पर्वत आहे हा सुद्धा त्या ठिकाणी काय राहत होतो, चुनखड्याप्रमाणे होत राहणार. तर तो आता जो त्याची जी उंची आहे ती कमी होत राहते. तो त्याच्या ठिकाणी असलेलं जे म्हणजे माती आहे ती सुद्धा अशी खाली घसरून नुसता खडक आणि त्याच्यामध्ये गिट्टी वगैरे असं ते सुद्धा तटणार आहे. त्याच्यामध्ये असे कडे पडणार असं अनेक प्रकार त्या ठिकाणी होईल. तो सुद्धा एक असा नाहीसा होत राहणार तो पर्वत. मग 12 वर्षे अतिवृष्टी होईल. 12 वर्ष काय झालेलं आहे, 12 वर्ष पहिल्यांदा पाणी पडलं नाही का. 12 वर्ष त्या ठिकाणी काय झालं, तपलं. मग आता 12 वर्ष तपल्यानंतर आता अतिवृष्टी, पहिले गरम झालं ना, 600 डिग्री तापमान त्या ठिकाणी आपण एक अंदाज घेतला. मग आता अतिवृष्टी म्हणजे काय झालं, आता 12 वर्ष सलग पाणी म्हणजे पाणीच पाणी. जसं आपण म्हणतो की बाबा आता नुसती ही झडच लागलेली आहे, लवकर हे पाणी आपलं बंद झालं पाहिजे. पण त्यावेळेला 12 वर्ष पाणीच चालू राहतं. हत्तीची सोंडेजनी धारा पडती. सलग पाऊस थांबणार नाही. आणि मग चुनखड्यासारखे हे आपण पर्वत जे आपण म्हटलेले आहे चुनखड्यासारखे होणार. हे सुद्धा त्याच्यावर पाऊस पडणार आणि तो पाऊस काय होणार ते सगळं ते घसरून ते सगळं काय खाली घेऊन येणार. ते पर्वताचे जे समजून त्या खडे झालेले आहेत ते सगळं भूमीवर येणार. भूमीवर येतील ना त्या पाण्याने. पण ते पाणी पण काही सर्वसामान्य आहे का, आपल्यासारखं जसं छोटे छोटे थेंब पडतात अशा पद्धतीने ते पाणी राहील का, कसं राहणार. हत्तीच्या सोंडेसारख्या धारा. स्वामी श्री चक्रधर महाराज श्रीकराचा हात करून अंकार करून त्या ठिकाणी सांगतात की ही हत्तीचे म्हणजे हत्तीचा जे सोंड आहे त्याचा जेवढा आकार आहे त्याच्या सारखा त्या ठिकाणी एक प्रकारचा हत्तीच्या सोंड्याचं किती पाईप म्हणजे 2.5चा असतो, 2चा असतो. त्याची जी धार आहे ती धार तेवढी जशी असते 2-3चा जो पाईप असतो त्या पद्धतीनं ते धार राहील ना, तशी ती धार या जमिनीवर कायमस्वरूपी कोसळणार पडणार. आणि 2-3 तास 12 वर्ष ती चालूच राहणार. ते पाणीच चालू राहणार त्यावेळेस.
श्रीकराचा अनुगारू. मग आता हे सगळं काय जलमय होणार, सगळं पृथ्वी काय होणार, सगळे जलमय. आता आपण समुद्र पाहिला तर आपल्याला सगळं जलमय दिसतो, इथून तिथून पाहिलं तर आपल्याला काय दिसतं, पाणीच दिसतं. मग आता त्यावेळेला काय होणार की हे सगळं जे जमीन आहे ही समजून घ्या काय पाणीमय होणार, जलमय होणार. हां, जिकडं तिकडं काय उदकमय, उदकमय म्हटलेलं आहे तिथं, जलमय त्या ठिकाणी होऊन जिकडे तिकडे पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळेल, आपल्याला पण पाहायला मिळेल. पण त्यावेळेची जी परिस्थिती आहे, त्यावेळेची परिस्थिती अशी आहे की जिकडे तिकडे पाणीच नाही. अवघी पृथ्वी उदकमय होईल, मग अवघी भूमी समस्थळ होईल. पृथ्वी हा शब्द या ठिकाणी चरित्रामध्ये आलेला आहे की पृथ्वी हा शब्द आल्यामुळे किंवा संपूर्ण जे ब्रह्मांड आहे हे ब्रह्मांड आहे, तर याच्यामध्ये हा एक प्रकारचा म्हणजे जसं ब्रह्मांड म्हटलं की त्याच्यामध्ये नुसती कर्मभूमी नाही आली, त्याच्यामध्ये अमेरिका, जेवढे काही देश आहेत, दक्षिण आफ्रिका आहे, अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, जेवढे देश असतात त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं पाणीच पाणी, पाणीच पाणी, हा 12 वर्ष असं पाणीच पडत राहणार, हत्तीच्या सोंड्यासारखं पाणी चालू राहणार. समस्थळ होईल, पुढं काय होणार तर ते म्हणतात की समस्थळ होईल. स्वामी श्री चक्रधर महाराज काय म्हणतात, समस्थळ होईल म्हणजे सपाट, समान, सपाट म्हणा, समान म्हणा, कुठंच कोणत्याही पद्धतीचा तुम्हाला कोणताच पर्वत त्या ठिकाणी दिसणार नाही, हिमालय दिसणार नाही, कोणताच दिसणार नाही, कोणताच पर्वत त्या ठिकाणी राहणार नाही. सपाट जमीन होऊन जाणार, सगळीकडे समान होऊन जाणार जमीन. दोन्हीवत फटिकाकार होईल, मग तयावरी कृतयुग रचेल. लोणीवत फटिकाकार, लोणी, लोणी आमची केस काळीची आहे का नाही, असं ते उदाहरण दिलेलं आहे. तसं लोणीवत, जसं लोणी नरम आहे अत्यंत, त्या पद्धतीनं अत्यंत नरे फटिकाकार नरम लोणीसारखी जी आहे पांढरी, त्या पद्धतीनं ती जमीन त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेला ती तशी असेल, त्यावेळेला काय असेल, त्या पद्धतीनं ती जमीन असेल. हां, ती एकदम मऊ मऊ राहणार, लोण्यासारखी राहणार, पांढरी अशी जमीन तिकडे तिकडं तशी राहणार आहे. तयावरी कृतयुग रचेल. तर काय आहे की आता हे जे समजून घ्या, हा जो प्रकार या ठिकाणी घडतो, हा जो प्रकार आहे, तर हा संवाद जो होत आहे की आता सगळीकडे जमीन अशा पद्धतीनं होईल. पण अशी जी जमीन आहे, असं काही एक डोंगर आहे, तो मात्र तसाच्या तसा आहे. तर कोणता राहणार, कोणता राहणार तो डोंगर, सगळं असं सगळंच काय होऊन जाणार. हां सह्याद्री, बरोबर सांगितलं, चिंतन आहे तुमचं पण. तर तो जो सह्याद्री पर्वत आहे, जे माहूरगड आहे, हा माहूरगड जो आहे, तो माहूरगड त्यावेळेला काय आहे, तो माहूरगड तसाच त्या ठिकाणी राहणार. श्री दत्तात्रेय प्रभू बाबा, श्री दत्तात्रेय महाराज यांनी काय केलेलं आहे, आयुष्य त्या पद्धतीनं स्वीकारलेलं आहे, कल्पांतिक आहे. आणि म्हणून ते आयुष्य स्वीकारण्यात त्यांनी जे स्वीकारलेलं आहे, तर असं आपण म्हणतो ना, श्री दत्तात्रेय प्रभू बाबा चतुर्युगी अवतार आहे, कलियुगामध्ये त्यांचं नाही का, ज्या मनात सगळ्या गोष्टी स्मरण आपण करू शकतो. तशा पद्धतीनं हे जे आयुष्य आहे, म्हणूनच तर आपण त्यांना अमोघ असं, श्री दत्तात्रेय प्रभूंचा अमोघ आहे, दर्शन आहे, ती विलक्षणता आहे श्री दत्तात्रेय प्रभूची. पाहाल तुम्ही 12 वर्ष एवढं मोठं उष्णता, 12 वर्ष पाणी पडतं, पण माहूरगडला काहीच. माहूरगड जसं तसंच ते स्थान त्या ठिकाणी आजही आहे, पुढेही तसंच राहणार. ही श्री दत्तात्रेय प्रभूची महती आहे. आणि म्हणून श्री दत्तात्रेय प्रभू बाबांचा जर आपल्याला विशेष आपल्याला जर पाहायचा विलक्षणता जर आपल्याला जर ऐकायची असेल, श्री दत्तात्रेय आपल्याला थोडंसं त्या पांचाळ राजाकडे जावं. कलियुगामध्ये पुढे दिलेलं आहे, पण ही जी विलक्षणता श्री दत्तात्रेय प्रभू बाबांची आहे,
की त्यावेळेला अशा हे जमीन त्या वेळेला अशा पद्धतीने पाणीमय होणार आहे आणि त्यावेळेला सुद्धा हा मावळगड तसाच राहणार. माया संवार त्या मावळगडाचा करू शकत नाही, संवार ते करत नाही. सगळीकडे सपाट तयावर कृतयोग रचेल. मग त्यावेळेला काय होणार तर त्याच्यावर कृतियुगा हे रचण्यात येईल. कृतियुग रचेल. कृतियुगाची रचना त्यावेळेला होईल. योगा विपरीत धर्मानुष्ठानंता कृतयुगी जन्म. आता आपल्याला कृतयुगाकडे हे चरित्र नेते की या कृतयुगामध्ये मग आता कृतयुग त्याच्यावर रचणार आहे. सगळीकडे सपाट ती जमीन झालेली आहे. मग आता त्याच्यावर मायेला कृतयुग रचायचं आहे. मग आता त्या मायेला त्या ठिकाणी जे जीव लागणार ते पण त्या अधिकाराचेच लागतील. कोणत्याही कृतयुगामध्ये कोणत्याही मनुष्यांना जन्म त्या ठिकाणी कसा काय मिळणार आहे. त्या युगामध्ये त्या युगाची पण एक व्यवस्था आहे. मग त्याच्यावर काय आहे की माया काय करते की त्या कृतयुगामध्ये जन्माला कोण येईल, त्या कृतयुगामध्ये जन्माला कोण येईल. आणि हे असं मायेचं हे युग आहे. आणि स्वामी श्री चक्रधर महाराजांनी त्या वचनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय सांगितलं, युगा विपरीत धर्मानुष्ठान. युगा विपरीत धर्मानुष्ठान त्याला जो संयुगाच्या धर्मावर विपरीत आहे आणि ईश्वर धर्मावर सुपरीत आहे, तर ते त्या पद्धतीचे असलेले जे जीवन विपरीत अनुष्ठान ज्याला घडलेले, विपरीत अनुष्ठान ज्या मनुष्याला घडलेला आहे. विपरीत अनुष्ठान म्हणजे कृत त्रेत आणि द्वापार कलियुग या युगात देवतेची भक्ती त्यांनी केली नाही. आणि ज्या म्हणजे अशा पद्धतीनं आणि ईश्वर धर्मावर ते काय आहे सुपरित आहे. काही लोक आहेत की ते परमेश्वर धर्मावर सुपरित असतात की ते श्रीकृष्ण भगवंत यांना परमेश्वर अवतार मानतात. मग आता त्यांना बाकीचं जे असते ते कोणत्याही देवतेचा धर्म ते आचरत नाही. म्हणजे काय झाला आहे तो संयुगाच्या धर्मावर ते झाले. मग ते त्यांना एक प्रकारचं म्हणजे हे मायेचं जे समजून घ्या कृतयुग आहे, त्या कृतयुगामध्ये त्यांना माया काय करते जन्म. किंवा कृतयुगामध्ये जन्माला जे समजून घ्या जन्माला जाणारे जे लोक आहेत त्यांनी आत्मोपासनी जोडलेली असते आहे का नाही. त्यांना माया काय करते त्याच्यामध्ये जन्माला म्हणजे जसं आपण म्हणतो की बघ कृतयुगामध्ये आत्मोपासची धर्म भक्ती आधार, पण त्रेतायुगामध्ये म्हणजे वरील युगीचा धर्म खालील युगी आचरला, आत्मोपासनी त्याने आचरला. असे जे काही जोडलेले जे आत्मोपासनी ज्याने जोडलेली आहे असे सुद्धा जीव त्या ठिकाणी जन्माला माया. किंवा दैवराटीचे जे जीव असतात ज्यांचा उद्धार करायचा ते अगोदर म्हणजे काय की ज्यांनी विपरीत अनुष्ठान केलं, ज्यांनी आत्मोपासनी जोडले त्यांचे अगोदर काय करते माया अगोदर की दैवराटीचे त्यांचा उद्धार त्या ठिकाणी त्यांची साधना राहिली. असे जे समजून घ्या ते पहिले त्या ठिकाणी जन्माला असे थोडक्यात मत की असं हे सुद्धा त्या ठिकाणी आहे. इथे एक प्रकारचं काय करतात की जसं म्हणजे आता आपल्याला उदाहरण जर जसं घेतलं की काही लोक असे आहेत की म्हणजे इतर संप्रदायाचे किंवा त्यांना काही घेणं देणं नसतं, पण जसं आंबाळी आहे
ठीक आहे. श्री दत्तात्रय गुरुबाबा त्या ठिकाणी विशेष आहे. अनेकांचं काय असतं तिथे एक प्रकारची भक्ती त्या ठिकाणी आचरतात ते की माझं हे कुलदैवतच आहे. ते देवता भक्ती ते कधी करतच नाही. मग असे जे काही लोक आहेत ते द्वापार युगामध्ये असू शकतील, त्रेतायुगामध्ये असू शकतात, तर असे असू शकतात. तर असे जे आहे ते सुद्धा काय कलियुगामध्ये कोणते आहे, तर असे त्यांना सुद्धा ईश्वर काय करतो, म्हणजे परमेश्वर एक प्रकारचा त्यांना पुढे दिलेलं आहे. काय योगपुरे तो अवघडासे योगपुरे तव अवघडासे, असे जे लोक आहेत त्यांना त्या अवघड्यामध्ये जे समजून घ्या, असे जे लोक आहेत त्यांना एक अवघड आहे की त्यांना नरकाला वगैरे जाऊ द्यायचं नाही बाबा. तर मग अशा पर्यंत सुखदुःख गृहीत अशा मायेचे जे संबंध 11 विभाग आहेत, तर त्याच्यामध्ये ते कर्मनाटीचा जो अवघडा हा विभाग आहे त्या विभागामध्ये त्यांना ठेवले जातं. जे पूर्ण कलियुग संपेपर्यंत काय करतात त्या ठिकाणी त्यांना ठेवतात. आता चौकडी आहे ना, त्यांची पण एक प्रकारचं काय आहे की ते परमेश्वर काय करतो की बाबा यांना चौकडी म्हणजे ते म्हणजे जे अवघड्यात केले जे परमेश्वराने अवघड्यात त्यांना ठेवलेला आहे मायेच्या 11 विभागामधला असलेला जो मराठीचा अवघा हा विभाग आहे, तर तो त्याच्यामध्ये ठेवला असल्यामुळं अवघड्यातून काही काढल्या जात नाही. तर अशा पद्धतीनं काय आहे की तो एक फायदा होतो. युग पुढे तो अवघडा असतो, त्या अवघड्यामध्ये त्यांना ठेवलं. झाला का टाइम झाला का? तर मग आता तर आता पुढे 5 मिनिटे पुढे काय कलियुगी जन्म मात्रे चौकडीपर्यंत नरक. कलियुगी म्हणजे आता कलियुगाचा अजून काय महिमा आहे. अहो कलियुगाचा किती महिमा सांगत असताना स्वामी श्री चक्रधर महाराज एक प्रकारचं कलियुगाचं कसं आहे, कसे पद्धतीचं कसं आहे. कलियुगामध्ये जन्म मात्र, अहो जन्माला आले त्यांना तर चौकडी आहे, 4 कडी. म्हणजे पृथ्वीलाचं आयुष्य जे आहे माणसाचं किती वर्ष आहे का? नाही युगाचं आयुष्य, माणसाचं आयुष्य 32. म्हणजे पृथ्वीयुगाचं आयुष्य 32 लक्ष आहे. त्रेतायुगाचं आयुष्य किती आहे? त्रेतायुगाचं 16. आणि मग द्वापार युगाचं आयुष्य जे आहे 8 लक्ष आणि कलियुगाचं 4. एकूण केलं तर किती होतात? एकूण जर केलं गणित तर 7 लक्ष होतं. बरोबर. 32, 16, 8 आणि 4. एकूण आपण जर त्याचं गणित केलं तर ते होते 7 लक्ष. चौकडी कशाला म्हणतात? 60 लक्ष जे आहे त्या 60 लक्षाला चौकडी असते. मग आता ही चौकडी, या चौकडीचं बक्षीस चौयुगाची कडी आहे. तर मग आता ही चौकडी आहे 60 लक्ष वर्षाचं जे नरक आहे, एक प्रकारचं दुःख आहे. मग हे आपल्याला कलियुगामध्ये आपण खातो पितो राहतो, उचित अनुचित व्यवहार करतो, खोटं नाटं बोलतो,
त्यावेळेला ही चौकडी आक्षेपते असं नाही. स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात की कलियुगाचा भाग, कलियुगाचा जन्म मात्र म्हणजे काय आहे? मानव माता जी आहे, मानव माता एक सातारी एक नवल, एकीचा एक जी मानव माता आहे ही मुलाला जन्माला घालते 7 महिन्यानंतर. एक मानव माता अशी आहे की 9 महिन्यानंतर मुलाला घालते. म्हणजे जर आपण परमेश्वरीय तत्वज्ञानानुसार जर विचार केला तर त्या मानव मातेच्या गर्भामध्ये जो पिंड तयार होतो, मुलगा तयार होतो, 7 महिन्यामध्ये पूर्णपणे तयार होतो. त्याच्या ठिकाणी सगळ्या देवतेच्या पिंड असतात येतात. म्हणून त्याला म्हटलेलं आहे जन्ममान, म्हणजे तिथंच त्याचा जन्म झाला. 7 महिन्यानंतर किंवा तिला 9 महिन्यानंतर होऊ द्या, पण 7 महिन्यामध्ये तो पिंड तयार होतो. म्हणजे तो मानव मातेच्या त्या पोटातून सुद्धा तो बाहेर निघलेला नाही आहे का? सुखदेव यांना चैतन्य विद्या झाली तर ते त्या गर्भामध्येच राहिले. ते म्हणजे मला बाहेरच यायचे. आता इथे त्यांना गर्भातच झाली चैतन्य विद्या, त्याचा फायदा झाला. इथं आपला तोटा आहे ना. जन्म म्हणजे गर्भामध्ये असताना या जीवाला चौकडी आक्षेप, चौकडी कलियुगाचा हे एक किती हे कलियुग भयानक आहे. फक्त जन्म मात्र म्हणजे जन्म होता क्षणीच, मात्र म्हणजे अल्पकाळ, लगेच ताबडतोब आईच्या पोटामध्ये नाही, तो पोटामध्येच आहे आणि बाहेर 7 महिन्यामध्ये कंप्लीट झाला तो, लगेच चौकडी, लगेच तिथे शिक्का तो बसल्या गेला. मग असं हे चौकडी जी आहे ही चौकडी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं जर आपण विचार केला की अनेक जीवांना ती या कलियुगामध्ये आक्षेप आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ आपण जर समजून पाहिलं, युगा विपरीत धर्मानुष्ठानकडे तया चौकडी चुकी. पहिले चौकडी चुकायच्या नंतर तो पहिले आपण आता चौकडी आक्षेप येतो ना. चौकडी आपल्याला कशी काय कोणत्या जीवांना बक्षीस भेटतं येवा कलियुगामध्ये आल्यानंतर. तर आता हे कलियुगामध्ये एखाद्याने 6-7 महिन्याचा जन्म जोडलेला आहे. म्हणजे जन्माला येणं सुद्धा हे कलियुगामध्ये पापच आहे. आपण जर विचार केला जन्माला येणं नुसतं अल्पकाळ, तरी 60 लक्ष वर्षाचं चौकडी आक्षेप राहिली, दुःखाला जावं लागलं. म्हणजे आता 7 महिने त्याचे आयुष्याचे राहिले कलियुगाचे, आणि तो आईच्या पोटामध्ये आला आणि 7 महिन्यामध्ये ती बालक काय झालेलं आहे, 7 महिन्यामध्ये गर्भ तयार झाला आणि त्या पोटामध्ये जरी तो मेला तरी सुद्धा ते, आणि नंतर तो जन्माला येणार त्याने काही जोडलेलं नाही, पण त्याचं राय नाही बा, आणि मग तरी सुद्धा त्याला चौकडी बोलावं लागलं. किंवा एकाने समजून घ्या मनुष्य जन्म जोडलेला आहे कलियुगामध्ये, पण त्याने तो म्हणजे एखादा असा आहे की त्याला असं म्हणजे या भारतामध्ये जन्माला आहे, थोडक्यात म्हणजे एखादा व्यक्ती आहे म्हणजे एखादा जीव आहे त्याने भारतामध्ये जन्माला यावं असं त्याने जोडलं, असं त्याचं आहे. आणि मग तो भारत म्हटल्यानंतर भारत हा मोठा आहे ना सगळा, त्याच्यामध्ये तो परदेशात जन्माला, परदेशात तो जन्माला, मग जन्माला आला मग तो काही कामानिमित्त समजून घ्या परदेशातली माणसं येत नाहीत का, भारतामध्ये येतात ना, भारतामध्ये येतात ते काही कामानिमित्त येतात, कोणी पर्यटक येतात. पर्यटक आले की त्यांना 60 लक्ष वर्षाची चौकडी आक्षेप, तिकडे गेली की मग बंद, तिकडे गेली बंद नाही, आक्षेप त्यांना
त्यांना अक्षरतेच ती म्हणजे ते त्यांना नंतर भोगावंच लागतं. किंवा नुसतं भारतामधून ते विमान गेलं, भारतामधून ते विमान गेलं तरी सुद्धा वारा लागला ना. तर अशा पद्धतीनं काय आहे की या पर्यटकांना ही भेट आपल्या इथं आल्यानंतर त्यांना ती भेट भेटून जाते. तर मग तो कसाही जरी असला, वेडापिसा असो कसाही असो, तरी सुद्धा चौकडी जी आहे ती त्यांना भोगावं लागणार. तर अशा पद्धतीनं ही चौकडी या जीवांना काय आहे आक्षेप असते. तर आपण आता उद्या कोणाला ते चुकते हे उद्याच्या पोथीमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. आज आपण या ठिकाणी थांबून घेऊ. दंडवत आज आला का बाबा आवाज?